रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तारीख सामाजिक संस्था मौजी शहापूरची आज मीटिंग माझ्या घरी झाली. त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांनी एक मुखाने निर्णय घेतला की MIDCला कुठेतरी घटनेवर आणून कोर्टामध्ये पिटिशन दाखल करावा, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. ही भूमिका आज आम्ही शेतकऱ्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे 300 शेतकऱ्याने आमच्याकडे सगळे कागदपत्र, सातबारा उतारे, आधार कार्ड जमा केले आणि आज आम्ही खास पोतनीस साहेब, ॲडव्होकेट पोतनीस साहेब, हायकोर्टाचे वकील यांच्या मार्फत आज आम्ही ह्या 8 दिवसात ह्या MIDCच्या विरोधात आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत आणि आम्हाला नक्की न्याय देईल अशी आम्ही आज शेतकऱ्यांनी अपेक्षा बाळगलेली आहे. नमस्कार, मी आज शहापूर पोच रस्त्यासाठी आणि 32 झोनच्या केसेसच्या संदर्भात आम्ही आज इथं कदम साहेबांना आम्ही इथं आलो आहोत. पोतनीस सरांनी मागच्या 15 दिवसापूर्वी इथं मीटिंग घेतल्यानंतर इथल्या गावकरी लोकांनी आणि डॉक्टर साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांनी पूर्ण विचार करून त्यांच्यासोबत इथे स्वतःच्या मीटिंग घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला की आपण कोर्टामध्ये जाऊन पिटिशन दाखल करून आपण त्या पोस्ट रस्त्यासाठी आणि बाकी 32 दिवसासाठी जो रेट दिला आहे त्या रेटसाठी आपण भांडायचं आहे आणि त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि माझं असं मत आहे वैयक्तिक की आणि आमच्या सरांचं मत आहे की शेतकऱ्यांनी धुमाळ साहेबांना, डॉक्टर साहेबांना सहकार्य करावे, त्यांच्या पाठीशी राहावे. कारण त्यांनी जे फीसाठी पण जो विषय चालला होता त्यांनी 2-3 दिवस सरांबरोबर चर्चा करून सरांच्या मागे लागून जेवढी कमी प्रमाणात फी करता येईल, शेतकऱ्यांचा कसा लाभ होईल, शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार नाही याची चर्चा करून त्यांनी सरांबरोबर बोलून ती फी कमी केली. आणि तसंच सरांनी पण त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आणि 100% शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही हायकोर्टात करून देण्याचे त्यांनी आश्वासन धुमाळ साहेबांना दिलेलं आहे. आणि 100% आम्ही त्यांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ आणि तुम्ही सर्वांनी धुमाळ साहेबांच्या पाठीमागे राहावे हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद.